Trinity, the School of Learning with CBSE curriculum, IIT and NEET Foundation. Hello, our Trinity proudly launches 6 Acres Campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum, school with outstanding academic team from all corners of the country, boasting state-of-the-art modern facilities with a strong emphasis on IIT, JEE, NEET Foundation. Facilities offered: AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum, outstanding academic team, student-centric learning supportive curriculum, IIT, JEE and NEET Foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered: cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics, table tennis and yoga. Admission జరుగుతున్నవి. వివరాలకు సంప్రదించండి. Trinity, the School of Learning, Station Road, Peddapalli. On call 88795 29999. नमस्कार, मी आहे वैष्णवी गथलकर. आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया ते गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. नागपूर येथील वडिलोपार्जित 300 कोटींच्या संपत्तीच्या वादातून स्वतःच्या सासऱ्याची कट रचून हत्या केल्याप्रकरणी गडचिरोली येथील नगर रचनाकार रचना पुट्टेवार पार्लेवार हिच्यासह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर येथील शुभम नगर परिसरात राहणारे पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यांची सुमारे 300 कोटीची वडिलोपार्जित संपत्ती असून त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉक्टर मनीष, सून अर्चना पुट्टेवार व मुलगी आहे. सुरजागड लोहखनिज प्रकल्प अनेक वेळेस वादग्रस्त परिस्थितीत अडकला जातो. अलीकडे अहेरी गोंडपिपरी मार्गाची दुरावस्था झाली, त्यामुळे नागरिकात असंतोष वाढलाय. याही परिस्थितीत सुरजागड लोह प्रकल्पाने सामाजिक बांधिलकी जोपासत परिसरातील घडलेल्या अनेक घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलाय. शुक्रवारी अहेरी आष्टी मार्गावर लग्नाच्या वऱ्हाडांचा ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटला. त्यामध्ये 10 ते 12 लहान मोठ्या नागरिकांचा समावेश होता. त्या दरम्यान सुरजागडच्या बचाव पथकाला घटनेची माहिती मिळाली. तात्काळ घटनास्थळ गाठून त्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी त्यांनी सुमारे 1.5 ते 2 तास मदतीसाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवून माणुसकीचा परिचय दिला. बल्लारपूर तसेही गुन्हेगारी जिल्ह्यात आघाडीवर आहे आणि यापूर्वीही या शहरात बंदुकीच्या धाकावर अनेकांना धमकावले गेले असल्याचे अनेक उदाहरण आहेत. त्यातच काल बल्लारपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की संतोषी माता वार्डात एका युवकाजवळ देशी पिस्तूल आहे आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो. पोलिसांनी ताबडतोब त्या इसमास अटक केली आणि त्याच्या जवळील देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. पुरातन काळातील अनेक अवशेष चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात दडलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातत्व विभागाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी वणी शहराजवळील एका ठिकाणी सातवाहन काळातील मूर्ती असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या परिसरात अजूनही काही अवशेष आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासन निर्णय 2023 नुसार तलाठी संवर्गाची स्थापना जिल्हा स्तरावर करण्यात आली आहे. या अनुषंगाने तलाठी संवर्गातील बदल्या ऑनलाईन कशा होतील याकरिता कार्यपद्धती निश्चित करून राज्यस्तरीय अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश संपादन केल्यानंतर अनेक ठिकाणी प्रतिभा धानोरकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. यातच एका स्वागत समारोह प्रसंगी खासदार धानोरकर यांनी भाजपच्या अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी पडद्याआड मदत केल्याचा गौप्यस्फोट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसतर्फे नवनिर्वाचित खासदारांचा स्वागत समारोह आयोजित केला गेला. या सर्व नवनियुक्त खासदारांनी हजेरी लावली होती, परंतु मुख्य आकर्षणाचे केंद्र होते ते प्रतिभा धानोरकर यांचे. एका हेवीवेट मंत्र्याचा चक्क 2.5 लाखाच्या वर मतांनी पराभव करून त्या निवडून आल्या आहेत. बल्लारपूर शहरात अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून त्यावर कुणी अंकुश लावणार का याकडे बल्लारपूर वासियांचे लक्ष लागले होते. अशातच बल्लारपूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.